आता फायर टीमच्या मार्फत कोल्हापूर महानगरपालिकेने मॉक ड्रिल घेतलेले आहे। आम्ही सगळे फायरच्या इक्विपमेंट्सची पण तपासणी केलेली आहे आणि आमच्या पूर्ण फायरच्या टीम आणि महानगरपालिकेच्या पण सगळे अधिकारी कर्मचारी हा पूर परिस्थिती फेस करण्यासाठी सज्ज आहे। मागच्या वर्षी पण आपण एकंदरीत सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम केले होते। वेगवेगळे NGOs आणि लोकांच्या पण म्हणजे चांगल्या प्रमाणेच आम्हाला NGOsकडून आणि आता पण आपल्यासोबत मल्टिपल NGOs आहे। इथे पण मी त्यांच्या काही सदस्यांना भेटले तर सगळ्यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधींच्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण असं काम केले होते आणि एक सुद्धा कॅज्युअलिटी मागच्या वर्षी शहरामध्ये झाले नव्हते। तेच परिस्थिती आपण ह्या वर्षी पण मेंटेन करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आणि चांगल्या प्रमाणे मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। आणि ह्याच्या तयारी म्हणून आम्ही ऑलरेडी निवारा केंद्र आमच्या शाळेमध्ये आणि मागच्या जे काही सभागृहामध्ये वगैरे जो लिस्टेड आहे तिथे सुरू केलेली आहे आणि तिथे टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या वगैरे व्यवस्था पण आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करणार आहोत। गाळ काढण्याचा पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आमच्या फायनल फेसेसमध्ये आहे। पोकलाईन मार्फत आता नालामधून जे काम गाळ काढण्याचं काम आहे ते अजून सुरू आहे। ते जवळपास 70% झालेले आहे। अजून ते 30% राहिलेले काम आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही संपवणार आहे। बाकी पाणी पुरवठा इन केस काळमवाडीला काही विषय झाला तर आम्ही शिंगणापूरच्या ॲक्टिवेट करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जवळपास 42 लाख आत्ताच आपण सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले आहे। त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि ओव्हरऑल आपल्याला कुठलाही पूर परिस्थिती या मान्सूनचा कुठलाही आपल्याला एक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण झाले तर ते त्यांच्या समोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहेत। एवढंच आमच्या सहकार्याने काम करावे आणि लोकांना पण माझ्या विनंती आहे की पावसाळ्याच्या वेळी आमच्या फायरच्या टीम या प्रशासनाच्या मार्फत जे काय सूचना दिले जाणार आहे त्यांचे आपण पालन करावा आणि प्रशासनाचे सहकार्य करावा। तर ते मी काल पण सकाळी KMT वर्कशॉपला व्हिजिट केले होते आणि जे आत्ता सध्या वर्कशॉपमध्ये आहे त्यांच्या पण काही लवकरात लवकर त्यांचे रिपेअर्स करून काढण्यासाठी मी ADMC आणि AMCना पण सूचना दिलेली आहे। तर त्यांच्या व्यवस्थितपणे आपला कचऱ्याच्या उचल होणारच आहे आणि त्याच्यासोबत आपण SBM 2मध्ये झूम प्रकल्पामध्ये शेड आणि टिपिंग फ्लोर करण्याचे पण एक प्रपोजल दिलेले आहे ताकी जो साचलेले जो कचरा आहे त्यांच्या लिचेट खाली सॉइलमध्ये पर्क्युलेट होऊ नका म्हणून। पण ते एक लॉंग टर्म प्लॅन आहे। सध्या आमचा या आरोग्य यंत्रणामार्फतच पूर्ण वेळ आता सज्ज आहे। बाकीच्या SIs आणि आपल्या आरोग्याचे कर्मचारी त्यांना आपण CSRच्या माध्यमातून काही किट्स आरोग्याच्या किट्स वगैरे पण देत आहोत बिकॉज ते रेग्युलरली काम करत आहोत।